लोड शेडिंग होऊ नये आणि राज्यामध्ये 24/7 ही विजेची उपलब्धता व्हावी यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय आलेला होता। मागील एक आठवड्यापासून सातत्यानं राज्यामध्ये उष्णतेची लाट अत्यंत जोरात आहे आणि उष्णांक हा वाढतो आहे। दुसरीकडे कोळशाचा साठा हा मुबलक अवेलेबल होत नाही आणि तो उपलब्ध होत नसताना प्लांट चालवणंसुद्धा जिकरीचं झालेलं आहे। त्याचंसुद्धा नियमन करावं लागतं आहे आणि त्याचं व्यवस्थापन करून प्रत्येक प्लांट चालला पाहिजे, हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे। तिसरीकडं की एखाद वेळेला कोळशाचा साठा उपलब्ध झाला तर रेल्वेच्या रॅकसुद्धा आम्हाला उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं कोळशाचा साठा हा दररोज जो लागणारा कोळसा आहे वीज निर्मिती केंद्रांना तो कमी पडतो आणि येणारा पावसाळा जो आहे त्या पावसाळ्यासाठी सुद्धा आम्हाला कोळशाचा साठा संग्रहित करावा लागतो आणि तो सुद्धा होत नाही। आणि या सर्व कारणामुळं जेव्हा उष्णांक वाढतो तेव्हा उष्णांक वाढल्यानंतर ट्रान्सफॉर्मरसुद्धा बंद पडण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते आणि अनेक ठिकाणी ते घडलंसुद्धा आहे। त्यामुळं जेव्हा उष्णांक वाढतो तर ट्रान्सफॉर्मरलासुद्धा कूलिंग द्यावी लागते आणि कूलिंग द्यायला आम्ही सबस्टेशन्समध्ये कूलर्स लावतो। त्या ठिकाणी एखाद वेळेला पाण्याचा फवारासुद्धा आम्हाला मारावा लागतो। ही परिस्थिती असताना कोयना जे धरण आहे ज्यामधनं आम्हाला हायड्रो पॉवर प्राप्त होतो त्या ठिकाणी 17 TMC पाणी उपलब्ध आहे। मागे आम्हाला माननीय जलसंपदा मंत्र्यांनी 10 TMC पाणी वाढवून दिलेलं होतं। आज त्या ठिकाणी 17 TMC पाणी आहे। दररोज वीज निर्मिती करायला 1 TMC पाणी आम्हाला लागतं, म्हणजे 17 दिवसाचाच आमच्याकडे त्या ठिकाणी साठा आहे। ही सर्व परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर पॉवर एक्सचेंजमधनं आम्ही जी वीज या ठिकाणी विकत घेत असतो त्याचे दर केंद्र सरकारने हे 12 रुपये फिक्स केलेले आहे, कॅप टाकलेली आहे त्या ठिकाणी। परंतु वीज विकत घेत असताना 10 ते 12 रुपये या दराप्रमाणे वीज त्या ठिकाणी मिळते। परंतु आजच्या घटकेला सर्व देशामध्ये सर्व राज्यामध्ये देशातल्या वीज निर्मिती केंद्र जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत। त्यामुळं वीज विकत घ्यायला जरी आम्ही गेलो तरी पण वेळेवर वीज आम्हाला विकत मिळत नाही आणि त्यामुळं भारनियमन होण्याची संभावना ही वाढलेली असते, कारण त्याचा व्होल्टेजचा सुद्धा मेंटेनन्स आम्हाला करावा लागतो। आंध्र प्रदेशने आठवड्यातनं 1 दिवस त्या ठिकाणी वीज बंद केलेली आहे, तर गुजरातने आठवड्यातनं 1 दिवस वीज बंद केलेली आहे, तर आपल्या आंध्र प्रदेशने 50% विजेवर कट लावलेली आहे। अशी परिस्थिती एकंदरीत सर्वत्र असताना आम्हाला जी वीज विकत घ्यायची आहे त्यासंबंधीचा करार हा 2007 आम्ही CGPL या कंपनीसोबत केलेला होता। त्यांच्या करारानुसार 700 मेगावॅट वीज आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते, परंतु तो प्लांट हा संपूर्णपणे इम्पोर्टेड कोलवर अवलंबून आहे आणि इम्पोर्टेड कोल बाजारामध्ये हा महागडा उपलब्ध झाला। इंडोनेशियासोबत त्या CGPL कंपनीचा जो करार होता त्या कराराला नाकारलं इंडोनेशियाने आणि त्यांनी सांगितलं की वाढीव दर आम्हाला द्या। त्यामुळं CGPLने आम्हाला सांगितलं की या संबंधीचा दर थोडासा आम्हाला वाढवून द्यावा लागेल करारानुसार। परंतु मध्यंतरी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी यासंबंधीची बैठक लावली आणि त्यांनी काही निकष लावले। त्या निकषानुसार गुजरातनी त्यांच्याकडनं वीज घेण्याचा करार केला। त्या ठिकाणी 4 राज्य होते, महाराष्ट्र एक सुद्धा आहे, राजस्थानसुद्धा त्यामध्ये आहे, पंजाब राज्यसुद्धा आहे। या राज्यांसोबत त्यांचा करार होता, त्याप्रमाणे गुजरातनी करार केला आणि तो दर आज 4 रुपये काही पैशांनी जरी ते देत असले पण त्याच्यातला इतर जे काही कर लागतात त्यामध्ये ते पकडून ते जवळपास 4 रुपये 50 पैसे ते 5.5 रुपयापर्यंत तो दर जाऊ शकतो। असा व्हेरिएशनमध्ये त्याच्यातला फरक आहे। त्यामुळं हा जो आपण विकत घेतला जो आपल्याला अधिकृतपणे मिळू शकतो करारानुसार,
तर केंद्राचा जो दर 10 ते 12 रुपयाची जी कॅप आहे त्याच्यापेक्षाही कमी दराने हा वीज मिळेल, म्हणून हा विषय राज्याच्या मंत्रिमंडळापुढे आला होता. कारण राज्य मंत्रिमंडळाने याविषयीच्या कराराला मंजुरी दिली होती आणि त्या ठिकाणी दर हा त्यांनी फिक्स केलेला होता, म्हणून आजच्या मंत्रिमंडळात तो करार आला.